नमस्कार मंडळी, अलकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर ओले बोंबील फ्राय करून दाखवते अगदी कुरकुरीत। तर चला सुरुवात करूया। तर हे बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहे साफ करून, आणि असं मी ताटामध्ये पाणी निथळायला ठेवलेलं आहे। काही कपड्यात वगैरे बांधून वजन त्याच्यावरती ठेवून काही गरज नाही त्याची, असं पाणी थोडंसं निथळलं तरी सुद्धा चालतंय। तर पाणी निथळून झालेलं आहे आपलं। तर आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते। याच्यामध्ये सगळे मसाले आपण घालून घेऊया। आधी मीठ घातले, आता हळद घालून घेते, धना पावडर घालते, गरम मसाला थोडासा, कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे थोडीशी, घाटी मसाला। तुमच्याकडे जो कोणता तिखटाचा जो रोजच्या वापरण्यात तुम्ही जो वापरताना भाजीला तो वापरलात तरी सुद्धा चालेल। तर तो 2 चमचे मी घातलेला आहे। आता हे हिरवं वाटण ह्याच्यामध्ये घालते 2 चमचे। तर हिरव्या वाटणामध्ये मी कोथिंबीर, लसूण आणि आलं याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे, आणि अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे। तर हे सगळीकडे आपण बोंबलाला व्यवस्थित सगळीकडे लावून घेऊया। मसाले सगळीकडे लागतील असे व्यवस्थित लावून घेऊया सगळीकडे। आणि आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं आपण ठेवणार आहे। हे बघा अशा पद्धतीने। तर झालेले आहेत 10 ते 15 मिनिटं। तर मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे, तेल घालते आधी। जास्त तेलामध्ये पण नाही, थोड्याशाच तेलामध्ये मी फ्राय करणार आहे। दोन्ही पण शेगडीवरती मी ठेवले, दोन्ही गॅसवरती मी तवे ठेवलेले आहेत, म्हणजे आपलं पटकन होईल दोन्ही बाजूला फ्राय करायला घेतलं तर। आणि तेल घातल्याच्या नंतर तेल जरा चांगलं गरम होऊ द्यायचं। आता इकडे मी तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि लाल मसाला घालून मिक्स करून घेतलंय। आणि आता हे बोंबलाला आपण व्यवस्थित पीठ लावून घेऊया। दोन्ही साईडने व्यवस्थित लावून घ्यायचे आपल्याला। तर हे छान कुरकुरीत असे तळले जातात बोंबील। तर तेल चांगलं तापलेलं आहे आपलं। आता याच्यात बोंबील सोडूया। आणि गॅस मीडियमच ठेवायचा, कारण स्लो केला तर असे मऊ पडतात, लगेच बोंबील नरम होतात। म्हणून मीडियम गॅसवरतीच हे फ्राय करून घ्या। दोन्ही तव्यामध्ये मी टाकलेले बघू शकता तुम्ही। आणि एका साईडने आता भाजून झालेले आहेत, आपण पलटी करून घेऊया। तर छान असे कुरकुरीत होतात बोंबील हे। तर तुम्ही नक्की अशा प्रकारे बनवून बघा। छान असं कलर येईपर्यंत आपल्याला दोन्ही साईडने भाजून घ्यायचे आहेत बोंबील मस्त। हे पण मी पलटी करून घेतलेले आहेत बघू शकता। अशा पद्धतीने नक्की तुम्ही बनवायचा प्रयत्न करा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा, हाईप करा। धन्यवाद।